नवी मुंबईतील उल्वेमध्ये दरवर्षी चर्चा असते ती शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीची। भरघोस बक्षिसांची उधळण, बालगोपाळांचा कल्ला, गोविंदा पथकांची शिगेला पोहोचलेला उत्साह आणि संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांचे नीटनेटके तेवढेच शिस्तबद्ध आयोजन ही या दहीहंडी उत्सवाची खास वैशिष्ट्ये आहेत। शिवसंघर्ष प्रतिष्ठान यंदा दहीहंडी उत्सवाचं 6वं वर्ष अगदी दणक्यात साजरं करत आहे। उल्वेतील सेक्टर 20 रेडीक्लिफ शाळेजवळ हा भव्यदिव्य उत्सव साजरा होणार आहे। हा उत्सव संपन्न होणार असलेल्या ठिकाणी नुकताच मंडप पूजनाचा कार्यक्रम अखिलदादा यादव यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। लाखो रुपयांची बक्षिसं, पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष हंडीचं आयोजन, त्यांना देखील बक्षिसांची खास तजवीज शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी केली आहे। तसंच या दहीहंडी उत्सवात कोणत्याही गोविंदाला जराशीही इजा होऊ नये यासाठी प्रतिष्ठानतर्फे खास सुरक्षेची काळजी घेण्यात येते। यंदा सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गौरव मोरे हे या दहीहंडी उत्सवात उपस्थित राहून उत्सवाचा उत्साह वाढवणार आहेत। त्याचप्रमाणे बांदल घराण्याचे वंशज अनिकेत राजे बांदल, सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी अनिकेत राजे बांदल, सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते संजय गगनानी, पारस कलनावत आणि अभिनेत्री अद्रिजा रॉय यांची देखील उपस्थिती लाभणार आहे। यासोबतच प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गोविंदा पथकाला 1,11,111 रुपयांचं मानधन आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। तर 5 थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदांसाठी 11,111 रुपयांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे। यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। आमचं हा 6वं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही असं साजरा करत असतो। नवरात्री किंवा असो किंवा दहीहंडी असो, पहिला दहीहंडी येतो, नंतर नवरात्रीचा पण आम्ही ह्याच जल्लोषाने साजरा करतो। आणि आमचं ह्या 6व्या वर्ष उद्देश म्हणजे ह्या उल्वे नोडमध्ये हा नवीन शहर बसलेला आहे। त्याच्यामध्ये माझ्या उल्वे नागरिकांना एक विनंती आहे की आमचं इथं आजचं प्रोग्राम जसं बोललं की भजन कीर्तन आहे आणि 12 वाजता जन्मोत्सवचा प्रोग्राम ठेवलेला आहे, जेणेकरून आम्ही प्रसाद पण ठेवलेला आहे, उपवास असं सगळ्यांचे उपवास आहे। मग माझं एक एवढं हात जोडून विनंती आहे की उल्वेच्या नागरिकांना येऊन आपलं शिवसंघर्ष प्रतिष्ठान या संस्थेमध्ये जॉईंट पण व्हा आणि आम्ही काय काय प्रोग्राम करतो आणि कसं करतो त्याच्यामध्ये सहभागी व्हा। आज आमच्या इथं चीफ गेस्ट म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पुतणे तन्मय फडणवीस साहेब हे आमच्या इथं भेट घेण्यात येणार आहेत। आणि तसंच माझे मित्र पारस कलनावत, ते कुंडली बागेमधले आर्टिस्ट मेन लीडला काम करतात, तेही सुद्धा येणार आहेत आणि त्यांचे मित्रपरिवार पण इथं येऊन भेट घेणार आहेत। आणि तसंच उद्याचं बोललं तर गौरव मोरे हस्ते जत्रा, त्याच्यामध्ये फेमस ते उद्या 4 वाजताचं टायमिंग दिलेलं आहे। तसंच सेलिब्रिटी 2-3 अजून आहेत, कलाकार, हिंदी कलाकार आहेत, मराठी कलाकार जे इथं उपस्थित राहून लोकांचं मनोरंजन करतील आणि समाजसेवक सगळे इथं येऊन आनंद घेतील। आणि बोलायचं माझं एवढंच आहे की आज 6वं वर्षामध्ये मागच्या वर्षी 50 वरती क्रॉस झाले होते पथक, यावर्षी आमचं नावं लिस्ट तुम्ही बघणार मग ते 40+ झालेले आहेत। आता लोक येतातच नोंदणी करण्यासाठी, फोनवरती व्हॉट्सअपवरती चालूच आहे, त्याच्यावरती नोंद चालू आहे। यावर्षी मला असं वाटतं की 60-65च्या वरती लोक येतील, तरी आमची तशी तयारी आहे। 100सुद्धा असतील तरी आम्ही त्यांना नाराज करून पाठवणार आहे, हे आमचं शिवसंघर्षाची तयारी आहे। तसंच आज मी तुमचं न्यूजतर्फे मी कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल मग आमच्या इंस्टावरती, यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती ऑफिशियल शिवसंघर्ष प्रतिष्ठान असं ID आहे आणि माझा मोबाईल नंबरसुद्धा मी खाली तुम्ही शेअर करा, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आमचं यावर्षी कंटिन्यू आम्ही 1,11,111 देतो, त्यात आणि रोख रक्कम आम्ही देतो प्रत्येक एक मंडळाला संधी आम्ही देत असतो। आणि या आणि उद्याचं मनोरंजन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।